नावं घेईन. गाव उरनोली आहे, सोनखार, दादर, कळवे, जोहे, नवघर, रावे, तांबरशेत, हमरापूर, वरेडी, डावरे, हमनारपाडा, कोपर, पाटणेश्वर, खारसापोली, बेडी, अंतोरे या गावांच्या माध्यमातून हा पूर्ण हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 वर्ष तुम्ही अनुभवतायत. जर याच संघटनेचे सर्व या संघटनेचे उद्गाते, या संघटनेचे प्रणेते, ज्यांच्या माध्यमातून ही संघटना आज पूर्ण खंबीरपणे उभी आहे, ते सन्माननीय प्रवीण पाटील अध्यक्ष साहेब जोहे, त्याचप्रमाणे ते मनोज पाटील साहेब उपाध्यक्ष, रावे, वैभव ठाकूर सर सचिव दादर, त्याचप्रमाणे रुपेश पनवेलकर खजिनदार हमरापूर, त्याचप्रमाणे कल्पेश मात्रे खजिनदार तांबडशेत, त्याचप्रमाणे परमेश पाटील सर सल्लागार सोनखार यांच्या माध्यमातून ही उभी राहिलेली संकल्पना आहे. सर खरंच ज्यांच्या माध्यमातून ज्याला या कृपा आशीर्वाद आहे, ज्यांचा पूर्ण आशीर्वाद या पूर्ण संकल्पनेला या हमरापूर विभाग प्रीमियर लीगला आहे, तर त्यांचे ज्यांच्या माध्यमातून माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब, त्याचप्रमाणे वैकुंठ पाटील साहेब, त्याचप्रमाणे रुपेश पाटील दादा, त्याचप्रमाणे स्मिता पाटील मॅडम, त्याचप्रमाणे उभे असलेले सर्व यांना सर्व पुन्हा एकदा नमस्कार करून जाऊया मैदानावरती. प्रीत फायटर विपक्ष प्रीत सिद्धी श्रवण वॉरियर्स, दोन संघांमध्ये, दोन बल्लाढ्य संघांमध्ये रंगणारा हा सामना. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अविनाश ठाकूर. पहिला चेंडू आणि प्रॉपर हिट, पहिल्या चेंडूवरती हिट 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 षटकार डीजे. स्वागत केलं, सरच स्वागत रंगात आणि दंगात षटकाराने 6 धावा धावफलकावरती. पहिला दुसऱ्या चेंडूवरती खोदून काढला चेंडू सिलेमिड ऑफच्या दिशेने. इथे मात्र धोका संभवतोय असं वाटलं होतं की यावेळेस मात्र गडी बाद होईल का. बादल मात्र याने अतुल ठाकूर ही जोडी मैदानावरती, बादल नावाचं वादल मैदानावरती आहे, ज्यांनी जनजाती खेळी केली होती, 50 पार केली होती, 50 पार करून मात्र आपल्या संघाला मात्र एक चांगल्या सन्मानजनक स्कोअरमध्ये उभं नेलं. तोच बादल मैदानावरती 2 चेंडूंचा सामना करत 6 धावसंख्येवर खेळत असताना अविनाश ठाकूर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. येस, इट इज अ गुड डिलिव्हरी, आउट ऑफ द स्टंप खेळण्याचा प्रयत्न आणि फुल पिच डिलिव्हरी इथे पूर्ण केली जाते. कमबॅक जरूर केला. पहिल्या षटकारानंतर आलेले 2 चेंडू निर्धाव. यावेळेस प्रीत फायटर्स आपला 12 प्रतिनिधी व्यासपीठाकडे यायचा आहे. अविनाश ठाकूर गोलंदाजी मार्कवर असताना 6 धावा स्थिरावलेली, थांबवलेली आहे मैदानावरती 6 धावा. आता मात्र पुन्हा एकदा प्रॉपर हिट, चेंडू पुन्हा एकदा जातोय, तो म्हणजेच स्ट्रेट डाईव्हच्या दिशेने. पंचांचा हा बोट आकाशाला गवसते. येस, इट इज अ षटकार. संधी देतो जिंदगी लोकल ट्रेन सारखी असते, एक गेल्यानंतर भरपूर काही येतो, परंतु रिक्स घेऊ नका, कारण लाईफमध्ये रिक्स घेतणं खूप कठीण असतो, कारण कालावधी खूप कठीण चालू आहे. नक्कीच या 6 धावसंख्येने 12 धावसंख्या धावफलकावरती बादल नावाचं वादल मैदानावरती. लोअर फुल टच चेंडू, यावेळेस मात्र चुकीला माफी नाही, मला वाटते परतावं लागेल यावेळेस मात्र. येस, रिव्ह्यू घेतला जातोय आणि चेक करायचा आहे. येस, दिगंबर नाके साहेब कुठे असेल तर या. बंटी दादा हे ना. येस, उद्याच्या दिवसामध्ये जे सामने रंगणार आहेत आपण मित्रांनो पाहू शकताय. साई एकवेरा खारसापोली, विशाल म्हात्रे खारसापोली या कर्णधाराचा संघ असेल नाणेफेकीसाठी. येस, DK 11 अंतोरे पाटणेश्वर, सूरज म्हात्रे कोपर यांचा हा संघ असणार आहे. SRK वॉरियर्स हमरापूर, मंदार धावडे हमरापूर, त्याचप्रमाणे स्वर्व नीला 11 जोहे ओमकार पाटील रावे यांचा. येस, इट इज अ नो बॉल, इट इज अ नो बॉल, त्यामुळे जीवनदान असणार आहे फलंदाजाला. यावेळेस मात्र मैदानावरती उभा असलेला त्याला पूर्णपणे माहिती होतं हा चेंडू खूप उंचीचा आहे, त्यामुळे पंचांकडे हा निर्णय आला आणि तिसरं पंच इथे नक्कीच उपस्थित होते, त्यांनी योग्य निर्णय मैदानावरती दिला. दोन्ही पंचांचा दिलेला हा तिसरा निर्णय सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवून मात्र इथे मात्र पूर्ण केलाय. तर बघूया, 1 धाव धावफलकावरती अजूनही 13 धावसंख्या धावफलकावरती पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस मात्र बादल पुन्हा एकदा फायरिंग, चेंडू मात्र 1 बाउन्स मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडला गेला. फेकी करता एक वाखाणण्याजोगी क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतोय. जसा चेंडू पडला तसा क्षेत्ररक्षक धावून आला, चेंडूला पकडी केलं, फेकी दिलं, 1 धाव धावफलकावरती. यावेळेस आता मात्र
अतुल ठाकूर हा मैदानावरती खेळी करण्यासाठी असेल. धावफलकावरती धावा लागल्यात 14 या षटकातील हा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र खूप प्रॉपर टायमिंग लॉंग ऑन रिजन मधून यावेळेस मात्र समालोचन कक्षाला दिलेली भेट एक प्रॉपर एक हिट 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 बिग हिट षटकार. विभाग प्रीमियर लीग 2022 वर्ष तुम्ही अनुभवते. दुसरा वर्षातील दुसरा दिवस. उद्या सुद्धा खूप तुल्यबल्य सामने एकमेकाच्या समोर असतील. साई एकविरा खारसापोली विशाल मात्रे खारसापोली यांचा संघ असेल. DK11 अंतोरे पाटणेश्वर सूरज मात्रेचा संघ. स्वराजी नील 11 जोहे ओमकार पाटील रावे याचा संघ. SRK वॉरियर्स हमरापूर मंदार धाडवे यांचा हमरापूर यांचा संघ असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू खोदून काढलाय. हेलिकॉप्टर शॉट आणि येतोय बिग हिट षटकार. हो दादा डीजे. फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 26. यावेळेस बादल्याच्या खेळीचा जर विचार केला ना तर 3 षटकार आणि 1 या धावसंख्येवर 19 धावांची खेळी करतोय. अजून एक चेंडू उडवलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जातोय. 2 धावा अजून धावफलकावरती येत आहेत. या 2 धावसंख्येने धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 28. प्रथमेश पाटील हा गोलंदाजी मार्कवर आलाय ज्यांनी चांगली भेदक फलंदाजी केली. अष्टपैलू खेळाडू आहे हा आणि आज मात्र गोलंदाजी मार्कवर. येस अब्द यावेळेस मात्र आउट ऑफ द स्टंप पंचांच्या भूमिकेत असलेले आमचे पंच क्वालिफाईड. नक्कीच याला वाईट घोषित केला जातोय आणि पुन्हा एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती येते. दिशाहीन आणि दशाहीन असं प्रकार असतो. लक्षात घ्या मित्रांनो. ज्या ज्या वेळेला तुम्ही अतिरिक्त फेकी करताना त्या त्या वेळेला एक धावसंख्येनंतर जमवावी लागते. त्यामुळे जाणारी ही अतिरिक्त धावेला मात्र इथे मात्र रोखावं लागेल. प्रथमेश तुला लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र फ्लाइट एट शॉट. चेंडू जातोय शीमा रेषा फार फरार येतोय षटकार. मास्टर बहादरच्या बॅटमधून लागलेला हा 4था षटकार आहे आणि धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे 35. प्रथमेश पाटीलवरती चढवलेला हल्ला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतर आता बघा 3ऱ्या चेंडूवरती अजून एक षटकार आणि षटकार. मला ते चौकाचं एक आकांत पडलाय आणि षटकार चौकारांची बारिश बरसात होताना पाहतोय आपण मैदानावरती. धावफलक विसावलेला आहे. यावेळेस षटकारच्या साह्यानं 35 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रथमेश ऑन द बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट भिरकवली गेली. चांगली पिचिंग होती. पडल्यानंतर चेंडू उंची घेतो. यावेळेस मात्र आपल्या अनुभवाचं मात्र बोल कामाला लावतोय आणि चांगला फेकी करतोय. एक बेहतरीन चेंडू फेकी केला त्याने. चेंडू पडल्यानंतर पिचिंग बघा. उडल्यानंतर थोडंसं गुडलँड स्पॉटवरती राहिला आणि चेंडू डॉट चेंडू झाला. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती 30 रावले जागा. पुन्हा आला चेंडू तसा फेकून दिलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय तो म्हणजे मिड विकेट झोन मधून. अजून एक बेहतरीन षटकार होऊन जाऊ दे डीजे. सर्वात ज्यांच्या माध्यमातून ही संघटना आज पूर्ण नावारूपाला आलेली आहे. ही संघटना पूर्णत्वाला जाते. या संघटनेला सर्व लावलेले आहेत. असेच याच नगरीमध्ये सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं शुभागमन नुकताच होणार आहे आणि नक्कीच इथे शुभागमन होत असताना मात्र टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा वर्षाव असेल. काल सुद्धा साहेबांची शुभवर्णी लागली होती. आज वेळात वेल काढून साहेब या संघटनेसाठी पुन्हा एकदा बहुमोल देण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत. धावफलकावरती धावा लागल्यात. यावेळेस मात्र
41 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटक संपले. अविनाश ठाकूर याचा पहिला षटक होता, 20 धावा खर्च केल्या होता. तदनंतर मात्र प्रथमेश पाटील आला. प्रथमेशने सुद्धा 21 धावा खर्च केल्या आणि धावफलकावरती धावा यावेळेस पाहिला तर लागल्यात 41, म्हणजे जवळजवळ 20.50च्या सरासरीने. बघा आता फटाक्यांची आकाशबाजी झाली, म्हणजे येण्याचा ओघ चालू झाला, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णत्वाला जात आहे. ही स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे उद्गाते, या स्पर्धेचे आधारस्तंभ, भव्य दिव्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होते. शुभागमन याच व्यासपीठावरती होते, ज्यांच्या माध्यमातून ही पूर्ण हमरापूर विभाग प्रीमियर लीग, ज्यांच्या माध्यमातून पूर्णत्वाला जात असणारे असे भव्य दिव्य व्यक्तिमत्व आज मैदानावरती पुनश्च एकदा दाखल होत आहेत. पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती, नक्कीच त्यांच्याकडे जाऊ आपण. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू होता कार्पेट शॉटच्या साह्याने मिड विकेट झोनमध्ये खेळला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी येईल, धावेल, पकडेल, किकी करेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती आली. धावफलकावरती जशी एक धाव आली तशी धावफलकावरती धावा लागल्या, ते म्हणजेच 42. तिसरं षटक प्रगतीवर आहे. स्वीकार म्हात्रे हा खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने पटकावला होता, अष्टपैलू खेळाडू, आज मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. स्वीकार दुसरा चेंडू घेऊन मैदानावरती. बादल नावाचं वादळ, एक कलात्मक फटका, मनगटी प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल षटकार. होऊन जाऊ द्या डीजे. शोभा नसते ते म्हणजेच फुलाना, आणि नक्कीच व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कलात्मक फटका, चेंडू जाईल तो म्हणजे डीप मध्ये, स्क्वेअर लेगच्या रिजन मधून चेंडू जाईल फन 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 करता फाईन लेग रीच्या दिशेने, येईल अजून एक चौकार. होऊन जाऊ द्या डीजे. खूप कमी वेळात यशाच्या शिखरावर नेणारी स्पर्धा, जिचा गाजावाजा पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला योगदान मिळालं, ज्यांच्या स्पर्धेमातून या स्पर्धेला खूप मोठं बहुमोल स्वीकार मिळालं, ज्यांच्या माध्यमातून वेळ मिळाला, ज्यांच्या माध्यमातून ते स्वतः इथे उपस्थित झालं, या संघटनेचे सर्व, या संघटनेचे प्रणेते, या संघटनेचे उद्गाते, भव्य दिव्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांचं शुभ आगमन इथे नुकताच झालेलं आहे, ते आमचे सन्माननीय वैकुंठ शेठ दादा यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. युवकांना पुढे नेण्यासाठी त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे त्यांनी ज्यावेळेला ते उपस्थित झाले होते, त्यांनी सांगितले होते की या स्पर्धेला कुठेही कमतरता लाभणार नाही, आणि दादा दिलेला शब्द बघा आजपर्यंत पूर्ण होते. ही स्पर्धेचा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये गाजावाजा होते. आज या स्पर्धेचा विचार केला आपण तर या पूर्ण रायगड टेनिसमध्ये या षटकाराने दादांचं स्वागत जरूर केलंय, आणि या स्वागताने जरूर हे षटकार धावफलकावरती लागले गेले, जरूर दादांकडे येईन. परंतु यावेळेस मात्र या षटकारांमध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजेच 64. बहुल्य मोठी, खूप मोठी स्पर्धा. हॅलो, हा बोला. असं यावेळेस मात्र बादलच्या बॅट मधून मात्र अर्धशतक पाहायला मिळतो. काय तुफानी फटकेबाजी बादल, आणखी एक जोरदार हिट करायचा होता. असं यावेळेस मात्र षटक संपलं गेलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्ड वर असतील 64. 64 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय की जिथे प्रीत फायटर्स बादल म्हात्रे अगेन्स्ट सिद्धी श्रवण वॉरियर्स प्रथमेश पाटील. काय तुफानी फटकेबाजी पाहायला मिळतोय. आजचा दिवस खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर सुसेनच्या बॅट मधून आलेलं अर्धशतक, बादल म्हात्रे याच्या बॅट मधून आलेलं अर्धशतक, स्वीकारणी केलेली तुफानी फटकेबाजी, अगदी मोठा लॉस खऱ्या अर्थाने आजचा दिवस आपण पाहतोय. आणि ही आजच्या दिवसातील 5वी लढत प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रीत फायटर दादर अगेन्स्ट सिद्धी श्रवण वॉरियर्स. नक्कीच सर पाहू शकता आपण, बादल नावाचं वादळ दादरगावचा हा सुपुत्र मैदानावरती खेळत असताना एक बहारदार खेळी करतोय. त्याच्याबरोबर अतुल ठाकूर हा सुगा दादरगावचा हा सुपुत्र आज मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. तर यावेळेस मात्र आपण बघतोय की सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. तर प्रीत फायटर्स दादर हा मात्र मैदानावरती खेळ करताना पाहतोय. पहिला गोलंदाज आला होता अविनाश ठाकूर,
कोपरगावचा हा सुपुत्र आहे, त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी करूपर्यंत 20 धावा त्याच्यावरती खर्च झाल्यात, परंतु नंतर आला प्रथमेश पाटील खारसापोली संघाचा जरूर 21 धावा खर्च केल्या, त्यानंतर स्वीकार मात्रे आला आणि 23 धावा झाल्यात. त्याचबरोबर ते दादांच्या बरोबर ती सन्माननीय दलवी साहेबांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावरती लागलेलं आहे. अर्पुनिया भाव सुमनांचे आणि आलेल्या तमाम मान्यवांचे सहर्ष स्वागत करतो व्यासपीठावरच्या, कारण ज्या ज्या वेळेला मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात त्या वेळेला जरूर मान्यवरांची उपस्थिती खूप मोठी असते, कारण ती स्पर्धा मान्यवरांच्याच वतीने पुढे करत जात असतो. म्हणजे सर्वस्वी पिता आणि सर्वस्वी दाता ज्याला म्हटलं जातं, ते दाते मात्र व्यासपीठावर असणं गरजेचं आहे. यावेळेस चौथा खेळाडू आणि खेळाडूचं सहर्ष स्वागत येतोय दणदणीत सनसनीत षटकार. होऊन जाऊ दे डीजे. या षटकाराच्या साह्यानं धावा लागल्यात, त्या म्हणजेच 70 धावसंख्या. यावेळेस मात्र कोपरगावचा सुपुत्र अविनाश ठाकूर आला मैदानावरती. एक उंचपुरा गोलंदाज आहे, एक युवा गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर, पण पहिल्या चेंडूने मात्र षटकाराने सुरुवात केली, ती म्हणजेच यावेळेस मात्र अतुलने. दुसरा पण सुद्धा षटकार येतोय बॅटमधून. इथे अडवणं कठीण आहे, इथे थांबवणं कठीण आहे. फायटर्स दादर यावेळेला ऑन द फायरिंग करताना पाहतोय. बादल म्हात्रे दादरचा खेळाडू आणि अतुल ठाकूर सुद्धा दादरचा खेळाडू, दादवगावचे सुपुत्र आणि यावेळेस मात्र चेंडू आकाशाला गवस निघालतोय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र खेळी बाद केली जाते अतुल ठाकूर याची. जरूर बॅक टू द पॅव्हलिन डीजे मास्टर. ज्यांच्या माध्यमातून आज आम्हाला खूप मोठं बहुमूल्य सहकार्य आहे, ज्यांच्या माध्यमातून आज आमची स्पर्धा उभी आहे, ज्यांच्या माध्यमातून आज आम्ही या व्यासपीठावर बसतोय दिसतोय, त्याचबरोबर ती वैकुंठ दादांच्या बरोबर ती आलेले सन्माननीय विनायक दळवी सर JSW मध्ये कार्यरत आहेत. सर हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आहे. आज JSW स्टँड सुद्धा आपण मैदानावरती पाहतोय, परंतु दादांचं नाव घेतलं नाही, दादांचा बघा सन्मान करतोय, स्वीकार करतोय या षटकारानं. एक अजून एक दणदणीत आसमानी सुलतानी बिग 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 षटकार. होऊन जाऊ दे. ताऱ्यांशिवाय आकाशाला शोभा नाही, फुलांशिवाय बागेला शोभा नाही आणि सुंदर व्यासपीठाला मान्यवरांशिवाय शोभा नाही. आणि जसं दादा आले तसं बघा मान्यवर आज व्यासपीठावर सजलेला दिसतोय, उपजलेला दिसतोय, निपजलेला दिसतोय आणि षटकाराने इथं मात्र आतषबाजी होताना पाहतोय. हा चांगला चेंडू होता, पिचिंग चांगली होती आणि यावेळेस मात्र या पिचिंगने मात्र निर्धाव चेंडू झाला. तर बघूया अजून एक मान्यवर व्यक्ती इथं व्यासपीठावरती आहे. सन्माननीय भरत साळवी साहेब सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहे. या तमाम सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे. हा चेंडू बघा, आता मात्र चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू धन 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 करत मात्र धावफलकावरती धावा लागल्या ते 86, जब्बल 86 धावा. आणि बादल मात्रेच्या खेळीचा विचार केला तर बादल मात्रे 65 धावसंख्येवरती खेळत आहे. टाळे वाजवा मित्रांनो. बघता बघता त्याने 50 पार करून गेला, पण लक्षात सुद्धा आलं नाही. बघा, बादल नावाचं वादळ मैदानावरती घोंगावताना दिसतोय. एक ओखी वादळ मैदानावरती आलंय आणि षटकार पाहतोय. आता 4 षटकांचा खेळ इथं जरूर समाप्त झाला. धावफलकावरती 86 धावसंख्या, मोठी धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. येणारा अजून एक षटक असेल. सर मगाशी बघा 93 धावा झाल्या होत्या
आता मला वाटते 100 पार करेल की काय, आणि जर 100 पार झाली तर खरेखर व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचं स्वागत 100ने केली जावली. बघूया, हा पहिला चेंडू होता. चेंडू थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने चेंडू हलक्या हाताने, मात्र सन्मान दिला. मोठा फटका घ्यायचा होता परंतु चांगल्या रीतीने कनेक्ट झाला नाही चेंडूला. आणि हा मात्र आलेला स्वप्नील पाटील हा खेळाडू, येस स्वप्नील पाटील हा सुद्धा दादरगावचा सुपुत्र आहे. म्हणजे मला वाटते सर्व दादरगावचे सुपुत्र एकाच संघामध्ये भरलेत की काय असा प्रश्न आता आम्हाला पडलाय. आणि अक्षय पाटील हा चेंडू घेऊन, ओ हो 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 हो, एक कलात्मक फटका, मनगटी प्रहार, चेंडू बघा जाईल सीमारेषा पार, येईल अजून एक षटकार, होऊन जाऊ दे डीजे. केलेल्या प्रहारने बादल म्हात्रेच्या धावफलकावरती दावा लागला. 93 येणारे 4 चेंडू आणि 100 पार केली जाईल का, हा प्रश्न जरूर आहे. पण 100 पार झाली तर खरंच इथे मात्र टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा वर्षाव होईल. कारण 51 धावा या मैदानावरती आल्या होत्या, परंतु तोही मला वाटते तो रेकॉर्ड मोडीत काढील का काय, आता रेकॉर्डच्या पुढेच गेलेला आहे. पाहूया, अजूनपर्यंत बादल हे वादळ मैदानावरती. आता मात्र चांगला फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं मैदानावरती स्वतःच्या विकेट थ्रोमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गोलंदाजांनी, पैठण अडवण्याचा प्रयत्न होता आणि नंतर मात्र चेंडूला गॅदर केलाय. चेंडू मात्र निर्धाव जाते. धावफलकावरती अजूनही 93 धावा विसावलेल्या आहेत. बादल अजूनपर्यंत मैदानावरती आहे, सुपुत्र आहे तो म्हणजे दादर गावाचा. अजून एक फटका येतोय बॅटमधून, अजून एक षटकार. 99 धावसंख्या धावफलकावरती. डीजे वाजवा. 100 पार केली तर मी विनंती करीन की बसलेल्या असल्या सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या, उभं राहायचं आहे. कारण या मैदानावरती 100 पार केली जाईल का. येणारे 2 चेंडू असतील आणि खेळण्यासाठी बादल म्हात्रे 99 धावसंख्या धावफलकावरती आहेत. इथे आमचा स्कोर रायटर सुद्धा लिहून थकलेला आहे. आणि षटकाराने धावसंख्या 100 पुरी केली जाते. स्टँड अँड डिलिव्हर, एक बेहतरीन फटका, बेहतरीन स्टँडिंग याने धावफलकावरती धावा 105. आणि इथे सर्वांची प्रेक्षकांची मनं जिंकलेले आलेत, पाहुण्यांची मनं जिंकलेले आहेत, उपस्थित मान्यवरांची मनं जिंकलेले आहेत, जे व्ह्युअर्स ऑनलाईनच्या माध्यमातून जमा आहेत त्यांचं सुद्धा इथे मात्र मनं जिंकलेले आहे. 105 धावा धावफलकावरती, शेवटची डिलिव्हरी धावफलक, हा 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 हा. आणि हा सुद्धा एक बेहतरीन दमदार आमदार एक येतोय, अजून एक षटकार, होऊन जाऊ दे डीजे. मैदानावरती बादल ज्या बॅटमधून निघालेली आहे आणि खूपच वाख्यानजोगी खेळली, कौतुकास्पद खेळली, चमकदार पदी खेळली, आक्रमक खेळली, विस्फोटक खेळली. जेवढेही विश्लेषण तेवढी कमी आहेत, एवढी मोठी खेळी आज पार करतोय बादल. याच्या अगोदर सुद्धा सुशांतने सुद्धा अशी खेळी केली होती, पण 89 धावांची खेळी. नक्कीच सुहास सर, मी म्हणेन की मागे चर्चा चालू होती की बादल म्हात्रे हा पेन टेनिसचा म्हणजे डॉन का म्हटलं जातं, हे मात्र पुन्हा एकदा सिद्ध केलंय. पेन टेनिसचा डॉन हा बादल म्हात्रेला उपाधी का दिली हे पुन्हा एकदा बादल म्हात्रे सिद्ध केलेलं आहे. आणि सर मी या विभागाला हे पुण्य लाभलेलं आहे मी म्हणेन, कारण या विभागाने दिलेला हा खेळाडू आहे. त्यामुळे आजची आपला हमरापूर विभाग प्रीमियर लीग जे अनुभवतोय त्या हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये हे उगवलेले माणिक मोती आहेत आणि त्यांचं जरूर खेळीचं इथे मात्र विश्लेषण केले तर आपण पाहतोय की 2 चौकार, 12 चेंडू, 23 चेंडू फेस केले होते. 12 षटकार, 23 चेंडू फेस करत 89 धावाची खेळी. स्टँड अँड डिलिव्हर खरंच चूक कौतुकास्पद खेळी होती बादल म्हात्रेची. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 111. विजयासाठी 112चं आव्हान असणार, खूप मोठं आव्हान असणार आहे. सर हनुमान सरांना मी विनंती करतो, प्लीज सर जॉईन व्हा. धन्यवाद. असं म्हटलं जातं, मी नेहमी म्हणतो की शीते की चाल, बाज की नजर
और बादल के बैटिंग पे कभी संदेह नहीं करते का तुफानी फटकेबाजी अफलातून बैटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मी आमंत्रित करतोय दोन्ही संघांना की पुढील लढत जिथे असेल. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील अंतिम लढत असेल. रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा विपक्ष निहाल 11 हनुमानपाडा. आपण दोन्ही संघांचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे जिथे नाणेफेक संपन्न होईल. मी या लीगचे प्रमुख आयोजक सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस संपन्न होणार आहे. विनंती असेल दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा संघाचा कर्णधार प्रसाद पाटील कलवे आणि त्यांच्या विपक्ष संघ असणार आहे निहाल 11 हनुमानपाडा सुशांत मोकल. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या की ज्या ठिकाणी वैकुंठदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विनंती असेल प्रसाद पाटील आणि सुशांत आपण या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी मान्यवर थांबलेले आहेत. बस विनंती असेल सुशांत आपण यायचं आहे. प्रसाद या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. का जबरदस्त मॅचेस खऱ्या अर्थाने क्रिकेटचं महायुद्ध आपल्या या मैदानावर पाहतोय. अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 सीझन 2 चं हे अगदी देखणं नेत्रदीपक आयोजक आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच रुपेश दादा 11 मनसे हनुमानपाडा यायचंय आणि निहाल 11 हनुमानपाडा सुशांत मोकल कळवे. तसा जर आपण विचार केला तर प्रसादच्या अगेन्स्ट असेल सुशांत. या ठिकाणी टॉस संपन्न होणार आहे. प्रसाद पाटील आणि आपण पाहतोय की जिथे सुशांत मोगल खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊया. बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी टॉस जिंकले प्रसाद दादाला विनंती करतो की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचंय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला असतील. प्रसाद काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. कृषक अगदी इम्पॉर्टंट मॅच आहे. खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर तुमच्या संघाने एक सामना जिंकला, एक सामना परास्त झालाय आणि तुमचा जरी देखील विचार आपण केला तरी देखील एक जिंकलात एक परास्त झालाय. खूप महत्त्वाची मॅच आहे. काय म्हणशील, स्ट्रॅटर्जी आहे का या मॅच विषयी? नॉकआउट मॅच आहे आणि जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी प्रसाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील हनुमानपाडा संघाला. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सबसे पहले तमाम दर्शकों को धन्यवाद. जहां तक बात करें बादल मात्रे की बल्लेबाजी, यकीनन जबरदस्त बल्लेबाजी. इस दौरान देखा शुरुआत हो चुकी, पहली गेंद पे कड़ा प्रहार किया, गेंद जा रही मिड विकेट क्षेत्र में गोली की रफ्तार की तरह, और ये पहले गेंद पे दन दूसरे गेंद पे दन का चौका. डीजे और यकीनन जबरदस्त बल्लेबाजी किया. तक फिर से एक बार प्रथमेश, जैसे कि कहा तुम शेर हो तो हम भी सवा शेर है. ये बुम 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 छक्का. और फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार. फिर से एक बार कड़ा प्रहार किया. जहां तक देखा जाए काऊ कॉर्नर के बीच में जब तक गेंद को कलेक्ट करते खिलाड़ी 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 12 रनों पर. काफी बड़ा संघर्ष करना पड़ेगा. यहां तक देखा जाए इससे पहले
प्रीत फाइटर टीम का मैं स्वागत करूंगा, जिनको टाइम दिया था 25 मिनट का, उन्होंने 22 मिनट में इनिंग खत्म की। क्या बल्लेबाजी, दोनों टीमों का धन्यवाद। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज अंकित पाटिल के ऊपर ये हवा में, और ये बादल नहीं कैच छोड़ सकते। Okay, let's go. सफल करने में सबसे बड़ा हाथ किसका है? तो यकीनन वैकुंठ दादा का, जिन्होंने हमको कहा कि तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वैसे कि हमने ये श्रृंखला का आयोजन किया है, और यकीनन दादा की काफी मेहनत इस टूर्नामेंट के लिए, इस श्रृंखला के लिए दोस्तों। और इस श्रृंखला का फल आप देख सकते हैं, ये चमचमते बैनर, ये चमचमाती ट्रॉफीज, और ये बाइक मैन ऑफ द सीरीज के लिए ये ताकत है इस श्रृंखला की दोस्तों। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार अंकित। अब ये कड़ा पहाड़ किया, गेंद जा रही है बॉल रेंज से बाहर, ये दंदनाता डाबर च्यवनप्राश छक्का। सही कहा डीजे मास्टर ने, सही कहा की होईल तुला कोरोना दान, नेतीन तुला पुरून, तर घे ग प्रेम करून. हे दिवस तसे आहेत और नक्कीच. और इस श्रृंखला में देखा जाए बड़ा पहाड़ करते हुए, जहां तक देखा जाए लीग की ताकत क्या है, ये 20 विभाग में नहीं, इस तालुके रायगढ़ में फेमस हो चुकी है इस श्रृंखला. इसके लिए हमारे सबसे ज्यादा मेहनत लेने वाले हमारे वैकुंठ दादा, हमारे आयोजक, और जिन जिन्होंने हमें सम्मान दिया, सपोर्ट किया, उन सभी को धन्यवाद. और जहां तक देखा जाए इस दौरान गेंदबाजी के लिए तैयार, उनके साथ भरत सालवी साहब बैठे हैं, उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूं. और यहां कहूंगा कि सिंगन वर्ड से इस मैच को देखने के लिए आ चुके दर्शक, ये ताकत है इस मैच की, इस श्रृंखला की. यह गेंद जा रही है खिलाड़ी नीचे, और स्वर्गीय प्रमोद सेठ पिंटेशट पाटिल इनके स्टैंड के सामने ये कैच लिया, और ये पहला झटका. बजाओ डीजे. कहूंगा गेंदबाज संजय पाटिल की क्या गेंदबाजी हो रही है. और जिस तरह से देखा जाए ये विकेट गिरता हुआ नंबर 2 का, हमारे साथ जुड़े मेरे साथी समालोचक, कोपरोली गांव से बलाम करते एक बड़ा समालोचक नवनाथ म्हात्रे सर, जहां तक देखा जाए सुहास सर मैन फॉर्म कानोबा, और परमेश पाटिल वैन फॉर्म सोनकर, जिनका जन्मदिन है दोस्तों. जन्मदिन की मेरे दोस्त को ढेर सारी शुभकामनाएं. फिर से एक बार हो क्या चालाकी भरी गेंदबाजी कर रहे हैं. जानते हैं कि बल्लेबाज काफी जोश में है, और इसी जोश में आके होश खो बैठे कभी कभार बल्लेबाज, और ये गेंदबाज ने काफी अच्छा काम किया. और ये देखा जाए खेलना चाहते थे कुछ अलग तरीके से, लेकिन जिस तरह से देखा जाए दोस्तों, ये गेंदबाज काफी चालाक लग रहा है. और ये भी गेंद डाउन फेंकते हुए काफी बड़ा संघर्ष करना पड़ेगा, काफी लंबा रास्ता नापना है. इसके बाद जो मुकाबला होगा नवनाथ सर, करो या मरो, जो जीता वो सिकंदर. अरे बाप रे बाप, इस बार सफल हुआ. मिड विकेट के ऊपर से ये बुम 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 छक्का. और ये कल्पेश घरत, आज देखा जाए कि कभी कभार आप देख सकते हैं कि शादी की उम्र में भी कुछ बनादान से बच्चे शैतानियां करते हैं. और ये देखा जाए लॉन्ग लेग फाइन लेग की रिदम में गोली की रफ्तार की दे रहा स्वर्गीय प्रीत
सुनील पाटिल जिनका जो बैनर लगा है उनके अट्ठाईस रनों पर यह फिर से एक बार उसी दिशा में खेली गेंद जा रही है। गेंद मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच में से ये दन दन करता चौका। डीजे चुका है कि सबसे पहले जो बल्लेबाजी करते हैं वो ज्यादातर से टीम मैचेस जीती है, चेस करने वाले मैचेस कम जीते हैं। ये रिकॉर्ड है आज 2 दिन में लगा है हमारे पास। हमारे कविराज जो एक हमारे साथी स्कोरर है, 2 दिन काफी बड़ी मेहनत ली। जहां तक देखा जाए विनेश पाटिल ताम्रशेत के और उनके सहयोगी मित्र काफी अच्छा सहयोग करते हुए हमें, और देखा जाए सूरज मात्रे, देखा जाए उनकी भी शादी की अब उम्र हो चुकी है। देखा जाए ये मौसम जब आता है उस मौसम में आपको शादी करना है तो ये मौसम काफी अच्छा है सूरज मात्रे, लेकिन आप उम्र ढलती जाएगी उसके बाद कुछ फर्क नहीं पड़ता। ओहो ताकत लगाई थी लेकिन गेंद और बल्ले का कोई मिलाप नहीं। थोड़ा सा हैरान है प्रथमेश की मैंने क्या किया, लेकिन जहां तक देखा जाए डॉट गेंद होती हुई अंकित कमबैक करते हुए पहले ओवर में दिए थे 18 रन। दूसरे ओवर में आए संजय पाटिल के 14 रन। लोअर फुल टॉस गेंद जा रही है स्क्वायर लेग के ऊपर से, ये दन दन करता बुम बुम छक्का। देखो हमारे जो समालोचन कक्ष के सामने से जा रहे कल्पेश गर्ग जबरदस्त बल्लेबाज भी है, लेकिन मैं कहता कि जो कभी कभार छोटे बच्चे जैसी शैतानी करते हैं, लेकिन ये क्रिकेट में ऐसा है कि क्रिकेट में खेलोगे तो क्रिकेट आपको बहुत कुछ देगा। अगर आप गांव के लिए खेलेंगे तो काफी कुछ मिलेगा दोस्तों। इसलिए मैं कहता हूं, हर वक्त कहता हूं, क्रिकेट खेलो तो अपने गांव के लिए खेलो, अपने टीम के लिए खेलो, इससे नाम मिलता है। ये देखें सुशांत मोकल हमारे सामने है और ये गेंद हवा में, खिलाड़ी नीचे, प्रेम कोपर से बनाम करते हैं। जब तक गेंद को कलेक्ट करते 1 रन नहीं रोक सके। 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 39 पर। आज हमारे बर्थडे बॉय काफी खुश है और उनकी जो स्माइल है काफी अच्छी है और हमारे करीबी दोस्त है। जहां तक देखा जाए आज दर्पण विश्वनाथ पाटिल कलवा से सिद्धिविनायक के खिलाड़ी, उनका भी आज जन्मदिन है, उनको भी ढेर सारी शुभकामनाएं, क्योंकि ये गेंद वो बुलाती है मगर जाने का नहीं। आप जानते हैं कि मैं क्यों कहता हूं कि कभी कभार ऐसे कॉल को अनदेखा करना चाहिए, क्योंकि आप देखा है बैंक खाते से बारे में जानकारी निकालने के ऐसे कॉल आते हैं। उसके बाद ये गेंद बाप रे बाप, ये बुम 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 छक्का। एक बैंजू बनना है और जहां तक अच्छे खिलाड़ी भी फील्डिंग में, उनका भी आज जन्मदिन है, तो वो मेरे तो उनको शुभकामनाएं। अरे बाप रे बाप, ये आसमान को छूने वाला गेंद, बादल मात्र ने कैच छोड़ा। पहली बार मैंने हैरान हो चुका हूं कि ऐसे कैच बादल मात्र नहीं छोड़ते, लेकिन कभी कभार क्या हो जाता है कि जानते हैं कि ये मैच अपने पक्ष में आ रही है और टीम का स्कोर 2 से बढ़ता 48, 2 रन। ये महेश म्हात्रे की बल्लेबाजी है भाई, ये इसका अनुभव रुपेश दादा मनसे 11 टीम ने लिया है, क्योंकि जब गोटिया स्वीकार उसके बाद प्रथमेश आउट होने के बाद इस महेश म्हात्रे ने बल्लेबाजी की थी। बाप रे बाप। ओवर की समाप्ति
जहां तक देखा जाए दोस्तों, 3 ओवरों का खेल खत्म हो चुका है। टीम का स्कोर जाके रुका है 49। अरे तुम शेर हो तो हम भी सवा शेर है दिखलाते हुए, लेकिन आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 63 रन। 12 गेंदे 63 रन अभी भी चाहिए, तो ये कारनामा करना पड़ेगा सुशांत मोकल जिन्होंने 14 गेंदों में 64 रन निकाले, वैसा कारनामा करना पड़ेगा। इससे पहले मैं बात करेंगे बादल मात्रे के बल्लेबाजी की। ओहो, ये गेंद मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को कवर करते खिलाड़ी बादल मात्रे है वहां एक ही रन से संतुष्ट। जिस तरह देखा थे व्हाट्सएप के माध्यम से मैंने मैसेज देखे थे कि पेन का डॉन कौन है, बादल मात्रे, लेकिन मैं भी कहा तो चले अच्छा है तो है, लेकिन आज उसने दिखा दिया क्यों मुझे कहते हैं पेन टेनिस का डॉन। यकीनन जबरदस्त बल्लेबाजी, और ये भी प्रथमेश के बल्ले से निकलता हो या अगवा छक्का। डीजे मास्टर। और जिस तरह से देखा जाए आज की बादल की बारी देखने के बाद मुझे याद है सुशांत मोकल की मेरे ख्याल से 2015 में खेली थी, 14-15 में खेली थी ढोंडू काका मैदान के ऊपर, 22 गेंदों में 83 रनों की पारी खेली थी। यहां 23 गेंदों में उन्नत की पारी खेली आज तक देखा जाए बादल म्हात्रे ने। और ये बल्ला बोल रहा है प्रथमेश की पारी का ये और एक छक्का। जाए 38 रन बना के खेल रहे अभी भी, ये भी अर्धशतक बना 36 पर। अभी भी देखेंगे ये शतक अर्धशतक लगाते हैं या नहीं। ओहो, गेंद आई लेकिन इतना टाइम ही नहीं कर सके। जब तक गेंद को लॉन्ग ऑन की जगह पे जब तक कवर करते खिलाड़ी, 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 53 रनों पर 63 पर। फिर से एक बार, ओहो क्या रिवर्स शॉट खेला है ये हवा में। अरे बाप रे बाप, 3 तिगाड़ा काम बिगाड़ा। और यहां तक देखा जाए विनेश शिवदास पाटिल एक हमारे गांव के लेकिन खारगर गांव में रहते हैं, एक अच्छे फोटोग्राफर, एक अच्छे फोटो शूटर भी है, उनको भी मैं विनती करता हूं कि कमेंट्री बॉक्स में आइए। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार, ये गेंद लेकिन डंडिया गुल। डीजे गत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। व्यासपीठावर आपण पाहू शकताय की भरतजी सालवी साहेब व्यासपीठावर विराजमान आहेत। मी विनंती करेल गोपीनाथ शेठजी मोकल की आपण भरत सालवी साहेबांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय अतिथी भरतजी सालवे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। माननीय गोपीनाथ शेठजी मोकल साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करतोय आम्ही भरत सालवी साहेबांना। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या भरत सालवी साहेबांसाठी। सन्माननीय वैकुंठ पाटील यांचे निकटवर्तीय मित्र भरत सालवी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। तदनंतर देवेश म्हात्रे तांबडशेत यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी संदेश घर त्याला विनंती करतो की आपण देवेश म्हात्रे याचं स्वागत करायचं आहे।
खूप चांगला क्रिकेट प्रतिम आयोजन आणि नियोजन असणारी ही लीग अमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 2 चे शानदार पर्व आपण पाहतोय. त्या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. और जहां तक देखा जाए 9 स्ट्राइक के लिए परमेश जिस तरह देखा है पविन दुगाड़े कल है, देखिए उनकी एक झलक मैं जरूर दिखाऊंगा. और क्यों कहते हैं मिस्टर जेपीएल. और जहां तक देखा जाए यह स्ट्राइक के लिए प्रथमेश और 9 स्ट्राइक के लिए मिस्टर जेपीएल जो 2019 में रहे थे. यकीनन 9 गेंदों में उन्होंने 50 रन खेले थे, वही 9 स्ट्राइक के लिए है. लेकिन स्ट्राइक यहाँ देखा जाए प्रथमेश, क्या प्रथमेश छक्का लगाएगा क्या? ओहो, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन सफल नहीं हुए. और ये मेडन गेंद और इस ओवर की, इस इनिंग की ये अंतिम गेंद रहेगी. इसके बाद करो कि मरो की स्थिति में खेलेगी टीम. आखिरी गेंद, क्या आखिरी गेंद पे बड़ा शॉट आएगा क्या? ये आने वाला पल बताएगा दोस्तों. अरे बाप रे बाप, हा? इसी कारण 50 रन पूरे प्रथमेश पाटिल के. यकीनन ये बल्ला है उनका.